रामकृष्ण हरी. मी रविदास ढोणर. प्रियंका यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत. आज आपण आषाढी एकादशी निमित्त अकोल्यात असलेल्या विविध कार्यक्रमाचे नियोजन केले जाते, परंतु खटपट नाका मित्रमंडळ यांच्या वतीने दरवर्षी महाप्रसादाचा कार्यक्रम केला जातो. त्यात आज आपण बघूया आषाढी एकादशी निमित्त अकोल्यात असलेल्या या महाप्रसाद कार्यक्रमाचे नियोजन कशा प्रकारे आहे. अध्यक्षाकडून आपण प्रत्यक्ष जाणून घेऊया की त्यांचं नियोजन कसं आहे. खटपट नाका मित्रमंडळाच्या वतीने आषाढी एकादशीच्या निमित्ताने आज सालवादप्रमाणे याही वर्षी आम्ही भव्य खिचडी प्रसादाचे या ठिकाणी आयोजन केलेलं आहे. खरं तर आपल्या तालुक्याचे पोलीस निरीक्षक सन्माननीय कोळी साहेब यांच्या शुभ हस्ते व उपस्थित सर्व मान्यवरांच्या शुभ हस्ते या ठिकाणी विठुरायाची आरती झाली आणि आरतीनंतर त्यानंतर आपण प्रसादाचं वाटप केलेलं आहे. खरं तर खटपट नाका मित्रमंडळाला अनेक वर्षाची परंपरा आहे. गेले 40 वर्ष अनेक सामाजिक उपक्रम राबवत असताना मंडळाने गेल्या 11 ते 12 वर्षापासून हा खिचडीचा उपक्रम या ठिकाणी राबवलेला आहे. अनेक लोकांचा या ठिकाणी उतुंड असा आम्हाला प्रतिसाद भेटतोय. देणगीदार देखील आम्हाला या ठिकाणी मोठमोठे लाभत आहेत. मी सर्व देणगीदारांचं व उपस्थित सर्व भाविकांचं नागरिकांचं मी खरं तर मनपूर्वक स्वागत करतो. असंच सहकार्य आम्हाला यापुढे राहील अशी मी त्यांना या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो. या निमित्ताने खरं तर या महाराष्ट्रामध्ये किंवा या देशामध्ये अनेक साधू संतांचा आपल्याला या ठिकाणी महत्त्वाचा असा आशीर्वाद लाभलेला आहे. खरं तर मी पांडुरंगाला या निमित्ताने एकच अपेक्षा व्यक्त करेन. पांडुरंगा तो आम्हाला भरभरून काय दिलं आहे, परंतु आमची ही जी जनता आहे ज्या जनतेला फक्त सुख आणि समाधान लाभू दे एवढीच अपेक्षा मी पांडुरंगाला व्यक्त करेल आणि सर्वांना आषाढी एकादशीच्या शुभेच्छा व्यक्त करतो. एकंदर साधारणतः फराळाचं किती किलो किंवा किती असं साधारणतः आमचे आज 1000 किलोच्या आसपास खिचडी जाणार आहे. साधारणतः 1000 किलो होतेच आमची. 400 किलो साबुदाणा आहे, त्याच्यामध्ये बटाटा 200 किलो आहे, शेंगदाणे आमचे 200 किलो आहे, बाकी तेल येतं आहे, मिरची येतं आहे. अशा करून 1000 किलोच्या आसपास आमची साधारण या ठिकाणी खिचडी. वर्ष किती असेल साधारण? खिचडीचं आमचं वर्ष आहे 11वं वर्ष आहे. खटपट नाका मित्रमंडळातर्फे अकोले शहरामध्ये आयोजित खिचडी वाटपाच्या कार्यक्रमासाठी जमलेल्या सर्व भाविक भक्तांना आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा. आज खटपट नाका मित्रमंडळाचे अध्यक्ष निखिलजी जगताप यांनी जो कार्यक्रम आयोजित केलेला आहे, तसेच त्यांच्या मित्रमंडळाने जो हा स्तुत्य उपक्रम आयोजित केलेला आहे त्याबद्दल मी त्यांचे पहिला हार्दिक अभिनंदन करतो. आणि सर्व भाविक भक्तांना एकच विनंती करतो की आज दिवसभर इथं खिचडी वाटपाचा कार्यक्रम होणार आहे, तरी इथं कोणत्याही प्रकारची याची दक्षता घ्यावी. आज आपल्या महाराष्ट्राची वर्षानुवर्ष चालत आलेली परंपरा आणि आपल्या आषाढीचं महत्त्व हे आपल्या महाराष्ट्रात नव्हे तर जगाला उडवून सोडलेलं आहे. आणि 25 लाख भाविक आजच्या दिवशी बिना निमंत्रणाचं पांडुरंगाच्या भेटलं जातं. हे कौतुक खरं तर जगभर पाहण्याजोगा हा सोहळा. आणि आषाढी निमित्त आज आमच्या अकोले शहराच्या या मित्रमंडळाने इथे जो प्रसादाचा वाटप आणि पांडुरंगाची पावनी मांडण्याची जी आरती केली, खरं तर या मित्रमंडळाचं खूप सारं कौतुक. त्यांनी इतका स्तुत्य उपक्रम आज इथे राबवला आणि माझ्या अकोले नगरीतील सगळ्या भाविक भक्तांना आणि नागरिकांना आषाढीच्या निमित्तानं मी मनापासून आमच्या सगळ्या शहराच्या वतीने शहराच्या नागरिकांच्या वतीने खूप शुभेच्छा देते. आणि मी पांडुरंगाच्या त्यांनी एवढीच प्रार्थना करते की येणारा काळ हा शेतकऱ्यांच्या साठी अमृताचा असावा. पाऊस पाण्याची जो काही ठिकाणी पाऊसच नाही आणि काही ठिकाणी अति जास्त प्रमाणात अतिवृष्टी होत आहे. तर माझ्या पांडुरंगाला एवढंच माझी विनंती आहे की शेतकरी मायबाप जगला पाहिजे, त्यासाठी शेतकऱ्यांवर तुझे खूप आशीर्वाद राहू दे आणि पावसाला थोडंसं विराम दे एवढंच मी आज